नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी मराठी विषयातील शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार ह्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. विभाग 3 स्थूल वाचन. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. माणसे पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं या स्वाती महाडिक यांच्या निर्णयातून समाजाला काय संदेश मिळतो? उत्तर: स्वाती महाडिक यांच्या निर्णयातून संकटांना धैर्याने सामोरे जावे, देश सेवा ही सर्वोच्च सेवा आहे आणि स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात पुरुषांइतक्याच सक्षम आहेत हा संदेश मिळतो. देशासाठी त्याग, कर्तव्यनिष्ठा आणि जिद्द ठेवावी अशा प्रेरणा यांच्या निर्णयातून मिळते. व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा. उत्तर: व्युत्पत्ती कोश एखाद्या शब्दाची उत्पत्ती, मूळ, विकास आणि अर्थातील बदल यांची माहिती देतो. समास योग्य जोड्या लावा. त्रिभुवन, द्विगु समास, पुरुषोत्तम, कर्मधारय समास. शब्दसिद्धी: दिलेले शब्द, विनाचूक, जमीनदार, तिळतिळ, आवडीचेवडे. प्रत्यय घटित शब्द, जमीनदार. उपसर्ग घटित शब्द, विनाचूक, अभ्यस्त शब्द, तिळतिळ, टीप. आवडीचेवटे हा सामासिक शब्द आहे, त्यामुळे तो या तक्त्यात बसत नाही. वाक्प्रचार: कोणतेही 2. कंकणात चालणे. अर्थ: एखाद्या कामात पूर्णपणे गुंतणे. वाक्य: तो अभ्यासात कंकणात चालला आहे. हुकूमत गाजवणे. अर्थ: अधिकार गाजवणे. वाक्य: मुख्याध्यापक शाळेत शिस्तीसाठी हुकूमत गाजवतो. व्यथित होणे. अर्थ: दुःखी होणे. वाक्य: मित्राच्या अपघाताची बातमी ऐकून तो व्यथित झाला. आनंद गगनात न मावणे. अर्थ: खूप आनंद होणे. वाक्य: 10वीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाल्याने तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तर मित्रांनो, आज आपण शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार यांची उत्तरे सोप्या पद्धतीने समजून घेतली. हा व्हिडिओ 10वीच्या परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच प्रकारच्या इयत्ता 10वी मराठी स्वाध्याय आणि बोर्ड परीक्षेच्या तयारीच्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.